सीजेपीच्या आंदोलनाच्या वेळेला पोलिसांच्या अनेक गाड्यांच्या काचा फुटल्यात। पोलिसांच्या गाड्यांच्या काचा फुटल्याचं समोर आलेलं आहे। आंदोलनस्थळी असलेल्या पोलिसांच्या गाड्यांचा काचा दगडफेकीमुळे फुटल्याची माहिती आहे। कॅनॉट प्लेस हार्ट ऑफ दिल्ली म्हणून ज्या परिसराकडे बघितलं जातं तो हाच कॅनॉट प्लेसचा परिसर। पण या कॅनॉट प्लेसच्या परिसरामध्ये आज आंदोलकांच्या दगडफेकीमुळे मोठं नुकसान झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। मी सध्या दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील रिगल सिनेमा या परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीनं गाड्यांची पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। फक्त ही एक गाडी दाखवतो मी, ही पहिली गाडी नाहीये। अशाच पद्धतीच्या पोलिसांच्या अनेक गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी तोडल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतं। बोनेटवरती मोठ्या प्रमाणावरती दगडफेक करण्यात आलेली आपण बघू शकतोय। अजूनही काही विटा या कारच्या बोनेटवरती असल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। आरशासह इतर गोष्टी देखील या कारच्या ज्या आहेत त्या फोडलेल्या आहे। ही पोलिसांची पहिली गाडी, ही पहिली गाडी नाहीये, दुसरी गाडी माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो। या गाडीचंही तशाच पद्धतीनं नुकसान झालेलं आहे। पूर्णपणे दगडफेक या गाडीवरती केलेली आहे। पूर्ण काचा फुटलेल्या आहेत, गाडीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। अशा पद्धतीचे दगड देखील या गाड्यांवरती मारलेले आहेत। आपण बघू शकतो पोलिसांकडनं या जो दगड मारलेला आहे त्या दगडाला गोल केलेला आहे आणि याचा इशारा म्हणून स्टोन म्हणजे ज्या या दगडांनी मारहाण केलेली आहे त्याचा इशारा देखील या ठिकाणी केलेला आहे। ही तिसरी गाडी मी दाखवतोय। तिसऱ्या गाडीचं देखील तशाच पद्धतीनं नुकसान आहे। दिल्ली पोलिसांची गाडी, तिसऱ्या गाडीचं अशाच पद्धतीनं नुकसान। मागच्या काही तासांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आंदोलक आणि पोलीस हे जमलेले होते। आंदोलकांकडनं दगडफेक केली गेली अशाही पद्धतीचा आरोप आंदोलकांकडनं केला गेलेला आहे। पोलिसांकडनं लाठीचार्ज केलेला आहे आणि मग त्यानंतर ही झटापट झाली, त्यामध्ये हे सगळं नुकसान झाल्याचं चित्र आहे। पण ही सरकारी गाड्या आहेत पोलिसांच्या, दिल्ली पोलिसांच्या, तीनही गाड्या तोडल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। पाठीमागे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बॅरिकेटिंग, कारण दिल्लीतील सगळ्या परिसरामध्ये अशाच पद्धतीची मोठमोठी बॅरिकेटिंग केलेले होते, पण ही बॅरिकेटिंग सगळे खाली पडल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, कॅनॉट प्लेस। ही विद्यार्थी नसल्याची माहिती आहे। हिंसेच्या पाठीशी कुठला कट आहे का याचाही तपास पोलीस करणार आहेत। हिंसेमध्ये 5 पेक्षा जास्त IPS अधिकारी जखमी झाल्याची पोलिसांची माहिती आहे। लाठीचार्ज का केला माहिती नाही, मात्र प्रश्न सलोख्यानं सुटतात असं अण्णा हजारेंनी म्हटलंय। सीजेपीच्या आंदोलनातील लाठीचार्जवरून अण्णा हजारेंचीही प्रतिक्रिया आलेली आहे। लाठीचार्ज का केला काय माहित नाही, पण प्रश्न सलोख्याने सुटतील एवढंच आपलं म्हणणं आहे। फक्त सनदशीर मार्गाने सलोख्याने प्रश्न सुटतील, सलोख्याने प्रश्न सोडवले पाहिजे।